हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण ॲव्हेरी, मॅथियर्ड आणि मॅककार्टी एक्सपेरिमेंट पाहिला होता. त्या आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहिला होता ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये आपण एक छोटासा स्टेप 4 मध्ये एक कन्सेप्ट पाहिला होता, ज्याच्यामध्ये आपल्याला माहित झालं होतं की एक जेनेटिक मटेरियल असते जे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाते. तिथे स्टेप 4 मध्ये आपण काय घेतलं होतं, एक हीट किल्ड यस टाइप बॅक्टेरिया घेतले होते. सपोज हीट किल्ड यस टाइप बॅक्टेरिया, हीट किल्ड यस टाइप बॅक्टेरिया, आणि त्यामध्येच आपण लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरिया सुद्धा घेतले होते. सपोज हे आहेत लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरिया, लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरिया. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण हे मिक्सचर आपण एका माईसला इंजेक्ट केलं होतं, जेव्हा आपण हे मिक्सचर माईसला इंजेक्ट केलं होतं, तर त्या माईसची काय झाली होती, डेथ झाली होती. आता ऍक्च्युली आपण पाहिलं होतं, जेव्हा लिव्हिंग आर टाइप इंजेक्ट केले तेव्हा माईसची डेथ होत नव्हती. हीट किल्ड यस टाइप जेव्हा इंजेक्ट केले तेव्हा सुद्धा माईसची डेथ होत नव्हती. पण जेव्हा हे दोन आपण मिक्स करून इंजेक्ट केले तेव्हा काय झाली, माईसची डेथ झाली. डेथ झाल्याच्या नंतर ग्रिफिथने काय केलं होतं, माईसचं ब्लड घेतलं होतं. ब्लड घेतल्याच्या नंतर त्यांना त्याच्यामध्ये मिळाले होते यस टाइपचे बॅक्टेरिया, जे कसे होते, लिव्हिंग होते. आपण लिव्हिंग इंजेक्ट केले होते का, नाही, आपण हीट किल्ड यस टाइप इंजेक्ट केले होते, किल्ड यस टाइप इंजेक्ट केले होते. पण त्यांना त्या माईसमध्ये लिव्हिंग यस टाइप काय मिळाले, बॅक्टेरिया मिळाले. मग त्यांनी तो लिव्हिंग यस टाइप बॅक्टेरिया कसे मिळाले हे त्याच्यासाठी काही एक कन्क्लुजन सांगितलं. त्यांनी सांगितलं की लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरिया टेक समथिंग फ्रॉम देअर सराउंडिंग. म्हणजेच काय, या आर टाइप लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरियानं हीट किल्ड यस टाइप बॅक्टेरियाकडून काहीतरी घेतलं, आणि काहीतरी घेतल्याच्या नंतर ते लिव्हिंग आर टाइप कशामध्ये कन्वर्ट झाले, कशामध्ये कन्वर्ट झाले, ते लिव्हिंग यस टाइप मध्ये कन्वर्ट झाले. आणि तेच लिव्हिंग यस टाइप आपल्याला कुठे मिळाले होते, माईसच्या ब्लड मध्ये मिळाले होते. अशा प्रकारचा तो एक्सपेरिमेंट होता, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. पण या एक्सपेरिमेंटवर काही सायंटिस्टचा विश्वास बसत नव्हता, त्यासाठी दुसरा एक्सपेरिमेंट झाला होता, ॲव्हेरी, मॅक्लिऑड आणि मॅककार्टी एक्सपेरिमेंट. ॲव्हेरी, मॅक्लिऑड आणि मॅककार्टी एक्सपेरिमेंट यांनी काय केलं, त्याच्यामध्ये यस टाइप बॅक्टेरिया घेतला. यस टाइप बॅक्टेरियाला हीट किल केलं, म्हणजे हा वाला बॅक्टेरिया, बरोबर आहे. हीट किल केल्याच्या नंतर त्याच्यामधून त्यांनी प्रोटीन काढले, आरएनए काढले, डीएनए सेपरेट केले, आणि बाकीचे मटेरियल सुद्धा काय केले, सेपरेट केले. ते एका वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी घेतले. म्हणजेच आरएनए एका प्रोटीन एका टेस्ट ट्यूब मध्ये, आरएनए एका टेस्ट ट्यूब मध्ये, डीएनए एका टेस्ट ट्यूब मध्ये, आणि अदर मटेरियल एका टेस्ट ट्यूब मध्ये. असे वेगवेगळे मटेरियल त्यांनी वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतले. त्यानंतर प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय केला, लिव्हिंग आर टाइपचा काय केला, बॅक्टेरिया टाकला. लिव्हिंग आर टाइपचा बॅक्टेरिया टाकला आणि चेक केलं की कोणतं मटेरियल लिव्हिंग आर टाइपला यस टाइप मध्ये कन्वर्ट करते. जसं इथे झालं होतं ना, यस टाइप कडून काहीतरी घेतलं होता, हीट किल्ड यस टाइप कडून काहीतरी घेतलं, आणि लिव्हिंग आर टाइप कशामध्ये कन्वर्ट झाला, लिव्हिंग यस टाइप मध्ये. मग ते शोधायचं होतं, ते प्रोटीन आहे की आरएनए आहे की डीएनए आहे की अदर मटेरियल आहे. ठीक आहे. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, मग चेक केलं की प्रोटीन ज्या टेस्ट ट्यूब मध्ये होते तिथला लिव्हिंग आर टाइपच राहिला, तो यस टाइप मध्ये कन्वर्ट झाला नाही. जिथे आरएनए ठेवलेला होता तिथे सुद्धा लिव्हिंग आर टाइप मध्येच लिव्हिंग आर टाइपच राहिला, तो कन्वर्ट झाला नाही यस टाइप मध्ये. पण जिथे काय होतं, डीएनए ठेवला होता ज्या टेस्ट ट्यूब मध्ये, तिथला लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरिया कन्वर्ट झाला होता कशामध्ये, यस टाइप मध्ये. आणि त्यामुळे आपल्याला नंतर समजलं की डीएनए हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे या यस टाइप कडून या लिव्हिंग आर टाइपने काय घेतलं होतं, डीएनए घेतला होता, आणि त्यामुळे तो काय झाले होते, कन्वर्ट झाले होते लिव्हिंग यस टाइप मध्ये. ठीक आहे. हे तर आपल्याला समजलं. एवढं सांगून सुद्धा काही जे बायोलॉजिस्ट होते ते कन्व्हिन्स झाले नाही, म्हणजे त्यांना समजलं नाही की बॉ डीएनए हेच जेनेटिक मटेरियल असते. त्यासाठी मग एक तिसरा एक्सपेरिमेंट झाला, जे हर्षी आणि चेस नावाचा एक्सपेरिमेंट मी परफॉर्म केला होता 1952 साली. हाच एक्सपेरिमेंट एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा समजावून सांगता येते आपल्याला, तो थोडासा पाहून घेऊ. जसं मी इथे सांगितलं होतं की डीएनएज नावाचा एन्झाईम असतो जो डीएनए ला डिस्ट्रॉय करतो, तसाच प्रोटीनेज नावाचा एक एन्झाईम असतो जो प्रोटीनला डिस्ट्रॉय करतो, आणि आरएनएज नावाचा एक एन्झाईम असतो जो आरएनए ला डिस्ट्रॉय करतो. ठीक आहे. मग तो एक्सपेरिमेंट त्यांनी त्या एन्झाईमच्या माध्यमातून परफॉर्म केला, जे नवीन सिलेबस मध्ये तुम्हाला थोडासा सांगितलेला आहे. तो एक्सपेरिमेंट पाहून घेऊ. ठीक आहे. एक टेस्ट ट्यूब आहे, सपोज टेस्ट ट्यूब आहे,
या टेस्ट ट्यूब मध्ये हीट किल्ड एस टाइप बॅक्टेरिया आहे. ठीक आहे, हीट किल्ड एस टाइप बॅक्टेरिया, हीट किल्ड एस टाइप बॅक्टेरिया आहे. आता हीट किल्ड एस टाइप बॅक्टेरिया म्हणजे या बॅक्टेरियामध्ये काय आहे प्रेझेंट, प्रोटीन प्रेझेंट आहे, आरएनए प्रेझेंट आहे, डीएनए प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग आपण समजून घेऊ की याच्यामध्येच या हीट किल्ड एस टाइप बॅक्टेरिया आणि त्याच्यामध्येच काय आहे, प्रोटीन प्रेझेंट आहे. प्रोटीन आपण रिप्रेझेंट केलं होतं ब्लॅक कलर. ठीक आहे, याच्यामध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे. त्यानंतर याच्यामध्ये आरएनए प्रेझेंट आहे. ठीक आहे, आरएनए प्रेझेंट आहे. त्यानंतर काय आहे, सपोज समजून घ्या इथपर्यंतच की हीट किल्ड एस टाइप बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये प्रोटीन, आरएनए आणि डीएनए प्रेझेंट आहे. मग असंच आपण एक टेस्ट ट्यूब, असे 4 टेस्ट ट्यूब बनवले वेगवेगळे. ठीक आहे, एक टेस्ट ट्यूब ज्याच्यामध्ये काय आहे, सपोज हे त्याच्यामध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये आरएनए सुद्धा प्रेझेंट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आणखी पुढे डीएनए सुद्धा काय आहे, प्रेझेंट आहे. ठीक आहे, डीएनए सुद्धा प्रेझेंट आहे. असाच एक दुसरा टेस्ट ट्यूब आहे, दुसरा टेस्ट ट्यूब आहे, तिसरा टेस्ट ट्यूब आहे. ठीक आहे, असे टेस्ट ट्यूब आपल्याकडे त्यांनी घेतले. ठीक आहे, इथे सुद्धा त्यांनी काय केलं, एक टेस्ट ट्यूब घेतला. आता या टेस्ट ट्यूब मध्ये सुद्धा काय आहे, प्रोटीन प्रेझेंट आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये सुद्धा प्रोटीन प्रेझेंट आहे. इथे सुद्धा काय आहे, आरएनए प्रेझेंट आहे. इथे सुद्धा आरएनए प्रेझेंट आहे. त्यानंतर आणखी काय, इथे डीएनए प्रेझेंट आहे आणि इथे सुद्धा काय आहे, डीएनए प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग आता काय केलं त्यांनी, ते एन्झाईम यूज केली. एन्झाईम सपोज आता आपण सांगितलं होतं इथे की डीएनएज नावाचा एन्झाईम असतो. डीएनएज नावाचा एन्झाईम जो डीएनए ला काय करतो, डिस्ट्रॉय करतो. ठीक आहे, त्यानंतर आरएनएज नावाचा एन्झाईम असतो. आरएनएज जो आरएनए ला काय करतो, डिस्ट्रॉय करतो. आणि प्रोटीएज नावाचा एक एन्झाईम असतो जो काय करतो, प्रोटीनला डिस्ट्रॉय करतो. ठीक आहे, मग आता आपण काय केलं, इथे प्रोटीनेज नावाचा एन्झाईम टाकला. ठीक आहे, कोणता एन्झाईम टाकला, प्रोटीएज नावाचा एन्झाईम टाकला म्हणजे इथला प्रोटीन काय झाला, डिस्ट्रॉय झाला. डिस्ट्रॉय झाल्याच्या नंतर इथे काय डीएनए प्रेझेंट आहे. ठीक आहे, याआधी आपण काय केलं, या प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये काय केला होता, लिव्हिंग आर टाइपचा बॅक्टेरिया टाकून घेतला. ठीक आहे, लिव्हिंग आर टाइपचा बॅक्टेरिया टाकून घेतला. त्यानंतर याच्यामध्ये काय केलं आपण, प्रोटीएज नावाचा एन्झाईम टाकला म्हणजे प्रोटीन काय झाला, डिस्ट्रॉय झाला. तरी सुद्धा इथे काय झालं, लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरिया कशामध्ये कन्वर्ट झाला, लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरिया कन्वर्ट झाला लिव्हिंग एस टाइप मध्ये. ठीक आहे, लिव्हिंग एस टाइप मध्ये म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की प्रोटीन नव्हता तरी पण काय झालं, लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरिया कशामध्ये कन्वर्ट झाला, लिव्हिंग एस टाइप मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे का, नाही, कारण प्रोटीन नव्हता तरी पण काय झाला, हा कन्वर्ट झाला. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये त्यांनी परत एक एन्झाईम टाकला दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये, आरएनएज नावाचा. ठीक आहे, आरएनएज नावाचा एक एन्झाईम टाकला. आरएनएज नावाचा एन्झाईम टाकला म्हणजे आरएनएज न काय केलं, आरएनए ला काय केलं, डिस्ट्रॉय करून टाकलं. आरएनए डिस्ट्रॉय झाला. तरी पण काय झालं, इथं लिव्हिंग आर टाइप जो बॅक्टेरिया होता तो लिव्हिंग एस टाइप मध्ये काय झाला, लिव्हिंग एस टाइप मध्ये काय झाला, कन्वर्ट झाला. म्हणजे आरएनए नव्हता तरी हा लिव्हिंग आर टाइप बॅक्टेरिया कशामध्ये कन्वर्ट झाला, लिव्हिंग एस टाइप मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे आरएनए सुद्धा जेनेटिक मटेरियल नाही. त्यानंतर याच्यामध्ये तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी डीएनएज नावाचा एक एन्झाईम टाकला. डीएनएज नावाच्या एन्झाईमने डीएनए ला काय केलं, डिस्ट्रॉय केलं. डीएनए डिस्ट्रॉय झाला. त्यामुळे काय झालं, इथे या टेस्ट ट्यूब मध्ये असं पाहायला मिळालं की लिव्हिंग आर टाइप हा लिव्हिंग आर टाइपच राहिला, एस टाइप मध्ये कन्वर्ट झाला नाही. तो एस टाइप मध्ये कन्वर्ट झाला नाही. का नाही झाला, कारण की तिथे डीएनए नव्हता म्हणून तो कन्वर्ट झाला नाही. म्हणजे याच्यावरून हे प्रूफ होते की डीएनए हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे जे लिव्हिंग आर टाइपला लिव्हिंग एस टाइप मध्ये कन्वर्ट होण्यासाठी लागते. इथे त्यांना मिळत होतं, इथे त्यांना डीएनए मिळाला नाही, त्यामुळे तो कन्वर्ट झाला नाही. अशा प्रकारे सुद्धा तो एक्सपेरिमेंट आपल्याला एक्सप्लेन करता येतो. ठीक आहे, इथपर्यंत झाला हा ॲव्हरी मॅच्युअर आणि मॅचसाठी एक्सपेरिमेंट. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे आपला हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट. ठीक आहे, तिसरा एक्सपेरिमेंट आहे आपला हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट.
हा सुद्धा एक्सपेरिमेंट जेनेटिक मटेरियल कोणता आहे हे शोधण्यासाठी झाला होता. म्हणजेच आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये बायोलॉजिस्ट कन्व्हिन्स झाले नव्हते, त्यांना समजलं नव्हतं की जेनेटिक मटेरियल कोणता आहे. मग त्यानंतर हर्षे आणि चेस हे दोन सायंटिस्ट आले आणि त्यांनी प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नसून डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह केलं. ठीक आहे, त्यासाठी आपण या एक्सपेरिमेंटचा सुरुवातीला आपण थेरॉटिकल पार्ट पहिल्यांदा पाहून घेऊ आणि नंतर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशननी समजावून घेऊ. ठीक आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे की हर्षे अँड चेस वर्क विथ द व्हायरसेस. हर्षे अँड चेस वर्क with viruses that infect bacteria. हर्षे आणि चेस यांनी जो एक्सपेरिमेंट स्टार्ट केला होता तो व्हायरसेसचा यूज करून एक्सपेरिमेंट स्टार्ट केला होता आणि ते व्हायरसेस काय करत होते, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत होते. ठीक आहे, these viruses called as bacteriophage. या व्हायरसेसला काय म्हटलं जात होतं, बॅक्टेरियोफेज. कारण हे व्हायरसेस काय करत होते, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत होते, म्हणून त्या व्हायरसेसला बॅक्टेरियोफेज सुद्धा म्हटलं जात होतं. त्यानंतर पुढे आपण पाहू की द viruses which infect the bacteria and inject material into that bacteria. Viruses infect bacteria and inject some material into that bacteria. ठीक आहे, ते व्हायरसेस बॅक्टेरियावर इन्फेक्शन करत बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात आणि इन्फेक्ट केल्याच्या नंतर त्या व्हायरसेस मध्ये काही मटेरियल काय करतात, बॅक्टेरियामध्ये सोडतात. त्याआधी आपण सांगायला पाहिजे होतं की व्हायरसेस इज कंपोज्ड ऑफ डीएनए अँड प्रोटीन. व्हायरसेस इज कंपोज्ड ऑफ डीएनए अँड प्रोटीन. व्हायरसेस हे कशापासून बनलेले असतात, डीएनए आणि प्रोटीन पासून बनलेले असतात. त्यानंतर हे व्हायरसेस काय करू शकतात, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करू शकतात आणि बॅक्टेरियाला इन्फेक्ट केल्याच्या नंतर त्या बॅक्टेरियामध्ये एक जेनेटिक मटेरियल सोडतात. ठीक आहे, मग तो जेनेटिक मटेरियल कोणता आहे, डीएनए आहे की प्रोटीन आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. मग इथे काय केलं त्यांनी, हर्षे अँड चेस वर्क टू फाइंड आउट whether the DNA or protein is genetic material. Protein is genetic material. ठीक आहे, त्यांनी काय केलं, मग हर्षे आणि चेसने हेच शोधण्याचा प्रयत्न केला की डीएनए की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे, डीएनए जेनेटिक मटेरियल आहे की प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे हे शोधण्याचा काय केला, त्यांनी प्रयत्न केला. ठीक आहे, त्यामध्ये त्यांनी काय केलं, दे यूज रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस. (32P). They use radioactive phosphorus in nutrient medium for some viruses, and radioactive sulfur that is 35 years in some medium for other some viruses. ठीक आहे, बाकीच्या व्हायरसेस साठी काय केलं त्यांनी, रेडिओ ऍक्टिव्ह
सल्फर वापरला. ठीक आहे. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, हे नॉर्मल फॉस्फरस पेक्षा कसे असतात, थोडेसे वेगळे असतात, जे रेडिओ ऍक्टिव्हिटी शो करतात. म्हणजे जर आपण यांना एक्सरे खाली पाहिलं तर याच्यामध्ये थोडंसं काय असते, लुमिनन्स असते, ते चमकतात. ठीक आहे. मग ते आपल्याला ओळखायचं आहे की बॅक्टेरियामध्ये कोणता मटेरियल गेला, बरोबर आहे की नाही. म्हणजे बॅक्टेरियामध्ये डीएनए गेला की म्हणजे व्हायरस काय करतात, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. बॅक्टेरियाला इन्फेक्ट केल्याच्या नंतर काय करतात, त्याच्यामध्ये त्याच्या बॉडीमध्ये मटेरियल सोडत आहे. मग ते मटेरियल डीएनए आहे की आरएनए आहे हे शोधण्यासाठी आपण काय घेतला, रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस घेतला आणि रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर घेतला. त्यानंतर आपल्याला माहित आहे डीएनए कंटेन रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस while not सल्फर. ठीक आहे. डीएनए मध्ये काय असते, डीएनए हे बनलेला असतो कशापासून, फॉस्फरस पासून. डीएनए कंटेन फॉस्फरस नॉट सल्फर बट प्रोटीन कंटेन सल्फर नॉट फॉस्फरस. म्हणजे काय, डीएनए हे फॉस्फरस पासून बनलेला असते, सल्फर नसते त्याच्यामध्ये, आणि प्रोटीन हे कशापासून बनलेलं असते, सल्फर पासून बनलेलं असते, त्याच्यामध्ये फॉस्फरस नसते. म्हणजे आपण डीएनए ला लेबल करण्यासाठी, डीएनए ला रेडिओ ऍक्टिव्ह बनवण्यासाठी फॉस्फरस वापरला आणि प्रोटीनला रेडिओ ऍक्टिव्ह बनवण्यासाठी काय केलं, सल्फर काय केला इथे यूज केला. ठीक आहे. इथपर्यंत समजलं असेल. हर्षी आणि चेसनं काय केला, एक एक्सपेरिमेंट स्टार्ट केला ज्याच्यामध्ये त्यांनी व्हायरसेसचा यूज केला, जे व्हायरसेस काय करत होते, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत होते. हा एक्सपेरिमेंट झाला होता स्टार्ट त्यांनी 1952 साली काय झाला होता, एक्सपेरिमेंट केला होता. दिस व्हायरसेस कॉल्ड एज अ बॅक्टेरियोफेज. मग अशा व्हायरसेसला आपण काय म्हणतो, बॅक्टेरियोफेज म्हणतो. हे व्हायरसेस काय करतात, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात आणि इन्फेक्ट केल्याच्या नंतर त्या बॅक्टेरियामध्ये काही मटेरियल सोडतात, ज्यालाच आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो. ठीक आहे. व्हायरसेस दोन कंपोनंट पासून बनलेले असतात, डीएनए पासून आणि प्रोटीन पासून. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलं की हर्षी आणि चेसने हा एक्सपेरिमेंट त्याच्यासाठीच केला की डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे ते शोधून काढण्यासाठी. त्यासाठी त्यांनी काय केलं, रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस 32P यूज केला एका मीडियम मध्ये, ज्याच्यामुळे काय केलं, काही व्हायरसेसचा डीएनए लेबल करून घेतला, आणि रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर यूज केला काही व्हायरसेस साठी, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केला, काही व्हायरसेसचा प्रोटीन लेबल करून घेतला, प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह बनवला. ठीक आहे. मग त्यानंतर काय झालं, आपण इथे सांगितलं की काही व्हायरसेस डीएनए मध्ये काय असते, फॉस्फरस असते, सल्फर नसते, आणि प्रोटीन मध्ये काय असते, सल्फर असते, फॉस्फरस नसते. देअरफॉर some viruses with radioactive DNA and some with radioactive protein. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांनी काय केले, दोन व्हायरसेस तयार केले ज्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए होता आणि दुसऱ्या याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह काय होता, प्रोटीन होता. बोथ द व्हायरसेस अलाउड टू इन्फेक्ट द इकोलाई बॅक्टेरिया. देयर इज वन बॅक्टेरिया दॅट इज इकोलाई. त्या दोन्ही व्हायरसेसला इकोलाई बॅक्टेरियावर काय केलं, सोडलं. म्हणजे डीएनए रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए वाला व्हायरस घेतला, इकोलाई बॅक्टेरिया घेतले, आणि रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए वाला व्हायरस घेतला, त्याच्यावर सोडला. दुसऱ्या प्लेटमध्ये काय घेतलं, दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा इकोलाई बॅक्टेरिया घेतले आणि रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन घेतले, जे प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन वाले व्हायरसेस घेतले आणि ते त्याच्यावर सोडले. दोन वेगवेगळ्या प्लेट होत्या आणि पाहिलं की कोणतं मटेरियल बॅक्टेरियामध्ये जाते, व्हायरसेस मधून कोणतं मटेरियल बॅक्टेरियामध्ये जाते ते काय केलं, त्यांनी चेक केलं. ठीक आहे. बोथ द व्हायरसेस अलाउड टू इन्फेक्ट बॅक्टेरिया ई कोलाई. दोन्ही व्हायरसेसला परमिशन दिली ई कोलायला इन्फेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. आफ्टर इन्फेक्शन प्रोसीड द प्रोटीन कोट इज सेपरेटेड बाय सेंट्रीफ्युगेशन.
ठीक आहे. इन्फेक्शन झाल्याच्या नंतर सेंट्रीफ्युगेशनच्या प्रोसेसनं काय केलं, सेंट्रीफ्युगेशन म्हणजे काय करतो आपण, ते रोटेट करतो हाय स्पीडनी, आणि त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, बॅक्टेरियाची सेल आणि त्याच्यावरचे जे प्रोटीन कोट असतात ते काय करून घेतले, सेपरेट करून घेतले. त्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की बॅक्टेरिया इन्फेक्ट बाय व्हायरस विथ रेडिओएक्टिव्ह डीएनए शो radioactivity while bacteria infect by virus with radioactive protein do not show radioactivity. ठीक आहे. बॅक्टेरिया इन्फेक्ट झाला होता एका व्हायरसेसनं, जो व्हायरस कसा होता, रेडिओ डीएनए वाला होता. त्या बॅक्टेरियामध्ये आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली, म्हणजे त्याच्यामध्ये त्या बॅक्टेरियामध्ये थोडंसं काहीतरी चमकताना दिसलं, म्हणजेच आपण सांगू शकतो की त्या व्हायरसेस मधून डीएनए काय झाला होता, त्या बॅक्टेरियामध्ये गेला होता. कारण रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए वाल्या व्हायरसनं काय केलं होतं, त्याला इन्फेक्ट केलं होतं. दुसऱ्या प्लेटमध्ये आपण काय केलं होतं, इकोला बॅक्टेरिया ठेवले होते आणि त्याच्यावर काय केलं होतं, एक व्हायरस सोडला होता विथ रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन वाला. मग त्या बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन झालं होतं, पण त्या बॅक्टेरियामध्ये आपल्याला चमकताना काही दिसलं नाही. म्हणजे इथे आपण सांगू शकतो की या व्हायरसेसनं प्रोटीन हे त्याच्यामध्ये इंजेक्ट केलं नव्हतं. जर प्रोटीन इंजेक्ट केलं असतं तर आपल्याला तिथे सुद्धा काय दिसली असती, रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली असती. मग त्याच्यावरून हे प्रूव्ह झालं की काय आहे, डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे जे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर केलं जाते. ठीक आहे. मग इथे आपण परत एकदा रिवाइज करून घेऊ काय काय सांगितलं. सिंपल आहे. हर्शी आणि चेस एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आला होता 1952 साली. त्यांनी त्याच्यासाठी व्हायरस यूज केला होता. तो व्हायरस काय करत होता, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत होता, म्हणून त्या व्हायरसला आपण काय म्हटलं होतं, बॅक्टेरियोफेज म्हटलं होतं. ठीक आहे. त्यानंतर तो व्हायरस बनला होता कशापासून, डीएनए आणि प्रोटीन पासून बनलेला होता. त्यानंतर तो काय करत होता, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत होता आणि बॅक्टेरियामध्ये कोणतं तरी मटेरियल सोडत होता. ठीक आहे. मग तेच हर्शी आणि चेसला पाहायचं होतं की तो कोणता मटेरियल सोडतो, डीएनए सोडतो की प्रोटीन सोडतो बॅक्टेरियामध्ये, हे पाहायचं होतं. त्यासाठी त्यांनी काय केलं, रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस घेतला. काही व्हायरसेसला त्या रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरसनी लेबल केलं आणि काही व्हायरसेसला रेडिओ ऍक्टिव्ह सल्फरनी लेबल केलं. ठीक आहे. आणि त्या दोन्ही व्हायरसेसला नंतर काय केलं त्यांनी, म्हणजेच काय इथे फॉस्फरस कशामध्ये असतो, डीएनए मध्ये असतो, आणि सल्फर कशामध्ये असतो, प्रोटीन मध्ये असतो. म्हणजे एक व्हायरस असा घेतला की ज्याचा डीएनए ला कलर दिला त्यांनी, आणि दुसरा व्हायरस असा घेतला की ज्याच्या प्रोटीनला कलर दिला, आणि नंतर चेक केलं की ते डीएनए बॅक्टेरियामध्ये जाते की प्रोटीन बॅक्टेरियामध्ये जाते. ते काय केलं त्यांनी चेक केलं. म्हणजे दोन्ही व्हायरसेसला काय केलं, परमिशन दिली इकोला बॅक्टेरियाला इन्फेक्ट करण्याची. इकोला बॅक्टेरियाला इन्फेक्ट झाल्याच्या नंतर त्यांनी चेक केलं सेंट्रीफ्युगेशन करून की कोणत्या बॅक्टेरियामध्ये आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसते. मग जो एक बॅक्टेरिया होता ज्याच्यावर आपण व्हायरस विथ रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए वाला व्हायरस सोडला होता त्या बॅक्टेरियावर, त्याच्यामध्येच आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली. त्यामुळे हे प्रूव्ह झालं की डीएनए हेच काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. हर्शी आणि चेस एक्सपेरिमेंट आपण डायग्रामॅटिकली समजून घेऊ. हर्शी आणि चेस यांनी काय केलं होतं, एक व्हायरस यूज केला होता त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी. व्हायरसचं रिप्रेझेंटेशन अशा प्रकारे केलं जाते. सध्या आपण पाहत आहोत टीव्हीवर कोरोना व्हायरस दाखवण्यात येत आहे, पण तो असा नसतो, तो गोल राऊंड दाखवलेला आहे, बॉल लाईक. पण व्हायरसचं स्ट्रक्चर ऍक्च्युअली तसं नसते. व्हायरसचं रिप्रेझेंटेशन आपण अशा प्रकारे करतो. ठीक आहे. मग हा एक व्हायरस आहे, नॉर्मल व्हायरस आहे, जो हर्शी आणि चेसने काय केला होता, एक्सपेरिमेंटसाठी यूज केला होता. हा नॉर्मल व्हायरस आहे. नंतर याला आपण काय करणार, याच्यापासून 2 वेगवेगळे व्हायरस तयार करणार. ठीक आहे. मग हा नॉर्मल व्हायरस आहे, याला आपण बॅक्टेरियोफेज पण म्हणतो, कारण हा काय करतो, बॅक्टेरियाला काय करतो, इन्फेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर त्याचं हे आउटर काय असते, प्रोटीनचा कोट असते, याला प्रोटीन कोट म्हणतात. आणि हा काय आहे, जेनेटिक मटेरियल म्हणजेच डीएनए. ठीक आहे. जेनेटिक मटेरियल म्हणजेच काय आहे, डीएनए. असा 2 कंपोनंट पासून व्हायरस बनलेला असं म्हटलं होतं आपण. एक आहे प्रोटीन कोट आणि दुसरा आहे डीएनए. ठीक आहे, किंवा जेनेटिक मटेरियल. मग आता काय केलं त्यांनी, या व्हायरसेसला काय केलं,
सपोज आता आपल्याकडे काय आहे, एक प्लेट आहे, ठीक आहे, अशा प्रकारची एक प्लेट आहे ज्याच्यामध्ये आपण न्यूट्रिएंट मीडियम भरलेला आहे. हा प्रोटीन कोट कशापासून बनलेला असतो, हा प्रोटीन कोट बनलेला असतो सल्फर पासून. हा नॉर्मल सल्फर आहे. आणि हा डीएनए कशापासून बनलेला असतो, फॉस्फरस पासून. हा कसा आहे, नॉर्मल फॉस्फरस आहे. पण आता इथे आपण या प्लेटमध्ये काय करत आहोत, एक मीडियम आहे, न्यूट्रिएंट मीडियम. ज्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये आपण काय करतो, रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर घेतो, ठीक आहे. मीडियम विथ रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर. रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर कोणता आहे, 35S, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर आहे. आणि दुसरं एक आहे प्लेट ज्याच्यामध्ये आपण काय घेतलं, रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस घेतला, ठीक आहे. दुसरी प्लेट आहे ज्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस 32 रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस आहे, ठीक आहे. मग हा व्हायरस याच्यावर सोडला ग्रो करण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी, ठीक आहे. अशा प्रकारे याच्यावर सोडला, ठीक आहे. 2-3 व्हायरस ज्याच्यामध्ये डीएनए पण आहे, ठीक आहे. आणि इकडे पण काही असेच व्हायरस सोडले ग्रो करण्यासाठी, ठीक आहे. मग आता काय झालं, या व्हायरसेसनी काय घेतलं, या न्यूट्रिएंट मीडियम मधून काय घेतलं, सल्फर घेतला. की सल्फर काय तयार करतो, प्रोटीनचा कोट तयार करतो. आणि ह्या व्हायरसेसनी काय घेतलं, फॉस्फरस घेतला. आणि फॉस्फरस कशासाठी लागतो, डीएनएचा एक कंपोनंट आहे, म्हणजे डीएनए बनवण्यासाठी तो लागतो. मग आता काय झालं, यांचं स्ट्रक्चर कशा प्रकारे बनलं, आता इथे आपण सांगू शकतो की हे सल्फर घेतला होता रेडिओ ऍक्टिव्ह, त्यामुळे त्यांचा प्रोटीन कोड काय झाला, लेबल झाला अशा प्रकारे, ठीक आहे. कारण सल्फर कशासाठी लागतो, प्रोटीन बनवण्यासाठी. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर घेतला, नॉर्मल सल्फर घेतला तेव्हा त्यांचा प्रोटीन कोड का ब्लॅक कलरचा होता. पण जेव्हा रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर घेतला तेव्हा त्यांचा प्रोटीन कोड काय झाला, रेडिओ ऍक्टिव्ह झाला, तो ग्लो करत आहे. सपोज रेड कलरने दाखवला आपण, ठीक आहे. त्याचबरोबर त्यांचं डीएनए जो आहे तो डीएनए जसा आहे तसा प्रेझेंट आहे, कारण डीएनए मध्ये कुठल्याही प्रकारचा रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस गेला नाही. दुसऱ्या प्लेटमध्ये काय झालं, इथे आता काय आहे, रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस आहे. म्हणजे त्यांचा काय होणार, जसं इथे प्रोटीन कोड जसा आहे तसाच राहणार, प्रोटीन कोड जसा आहे तसाच, ठीक आहे. इथे काय झालं आता, फॉस्फरस. आणि फॉस्फरस कशासाठी लागतो, डीएनए साठी. फॉस्फरस रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस घेतला, त्यामुळे डीएनए कसा झाला यांचा, रेडिओ ऍक्टिव्ह झाला. म्हणजेच आता काय झालं, आपल्यापाशी असे व्हायरसेस तयार झाले, व्हायरसेस विथ रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन आणि व्हायरसेस विथ रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए, ठीक आहे. याचा आपण प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह करून घेतला आणि याचा आपण डीएनए रेडिओ ऍक्टिव्ह करून घेतला, ठीक आहे. त्यानंतर काय झालं, या व्हायरसेसला काय केलं, इन्फेक्शन करायला सोडलं. कशावर, एका बॅक्टेरियावर, इकोलाय नावाचा बॅक्टेरिया. मग ठीक आहे, आपण इकोलाय नावाचा बॅक्टेरिया घेऊ. सपोज हा इकोलाय नावाचा बॅक्टेरिया आहे. इकोलाय नावाचा बॅक्टेरिया, याच्यावर काय केलं आपण, त्या व्हायरसेसला सोडलं, ठीक आहे. व्हायरसेस काय करतात म्हटलं, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात म्हटलं होतं, ठीक आहे. इथे सुद्धा इकोलाय नावाचा बॅक्टेरिया घेऊन घेऊ आपण. इथे सुद्धा काय केलं, त्या व्हायरसला आपण सोडलं इन्फेक्ट करण्यासाठी, इकोलाय नावाच्या बॅक्टेरियाला, ठीक आहे. याच्यामध्ये काय होता, डीएनए लेबल नव्हता, नॉर्मल डीएनए होता. याच्यामध्ये डीएनए कसा झाला होता, रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए होता, ठीक आहे. अशा प्रकारे आपण इन्फेक्ट करायला सोडलं इकोलाय नावाच्या बॅक्टेरियाला. इन्फेक्शन झालं. सपोज काय मी म्हटलं होतं की बॅक्टेरिया काय, व्हायरस काय करतात, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात आणि काही मटेरियल याच्यामध्ये ट्रान्सफर करतात, पास करतात. म्हणजे इन्फेक्शन झालं काही वेळानंतर. इन्फेक्शन झाल्याच्या नंतर काय झालं, की अशा प्रकारचं आपल्याला इन्फेक्शन झालेलं आपण सांगू शकतो. ज्याच्यामध्ये काय आहे, हा व्हायरस आहे ज्याचं फक्त प्रोटीन कोड शिल्लक राहिलेला आहे बाहेर, ठीक आहे. त्याला होस्ट बॉडी सुद्धा म्हणतात.
ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय केलं यांनी, हे मटेरियल काय केलं, ट्रान्सफर केलं. ठीक आहे, ते आपल्याला सध्या माहितच नव्हतं. अशा प्रकारची प्रोसेस झाली. इथे सुद्धा काय झालं, मटेरियल इथे ट्रान्सफर झालं. ठीक आहे, असं झालं. झाल्याच्या नंतर आपण काय केलं, सेंट्रीफ्युगेशन केलं. सेंट्रीफ्युगेशन मध्ये काय केलं, सेंट्रीफ्युगेशन मध्ये आपण काय केलं, हे प्रोटीनचे कोट आणि हे बॅक्टेरिया काय केले, वेगवेगळे करून घेतले. म्हणजे इथे रिप्रेझेंट करतो मी. सेंट्रीफ्युगेशन झालं. सेंट्रीफ्युगेशन झाल्याच्या नंतर काय झालं, प्रोटीनचे कोट वेगवेगळे झाले. आधी दाखवतो प्रोटीन कोट. प्रोटीन कोट असे सेपरेट करण्यात आले. त्याचबरोबर हे बॅक्टेरिया पण सेपरेट झाला, इकोलाई नावाचा बॅक्टेरिया. ठीक आहे, आणि ज्याच्यामध्ये काय आहे, काहीतरी मटेरियल प्रेझेंट आहे. कोणतं आहे ते शोधू आपण प्रोटीन आहे काय. ठीक आहे, त्याचबरोबर इथे सुद्धा सेंट्रीफ्युगेशन झालं. सेंट्रीफ्युगेशन झाल्याच्या नंतर काय झालं, हे व्हायरसेसचे प्रोटीन कोट सेपरेट झाले आणि बॅक्टेरियल सेल काय झाली, बॅक्टेरियल सेल सुद्धा काय झाली, सेपरेट झाली. आणि त्याच्यामध्ये हे काय मटेरियल प्रेझेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर आता मग आपण काय केलं, हे दोन मटेरियल पाहिलं रेडिएशन खाली, एक्सरे खाली, तर याच्यामध्ये आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली नाही. बॅक्टेरियामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली नाही, कारण की काय, इथे नॉर्मल डीएनए आहे, म्हणजे याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली नाही. म्हणून आपण सांगितलं, याच्यावरून सांगितलं की व्हायरसेस मधून प्रोटीन हे इंजेक्ट होत नाही. जर प्रोटीन इंजेक्ट झालं असतं, म्हणजे ही बॉडी याच्यामध्ये गेली असती तर इथे राहिली असती, म्हणजे आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी तिथे दिसली असती. बरोबर आहे, पण दिसली का, नाही दिसली. म्हणून आपण सांगितलं की जे बॅक्टेरिया रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन वाल्या व्हायरसनी इन्फेक्ट होतात, त्यांच्यामध्ये आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली नाही, म्हणजे प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही. इथे पुढे सांगितलं आपण, जे बॅक्टेरिया आपण रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए वाल्या व्हायरसनी इन्फेक्ट केले, रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए वाला व्हायरस आहे, त्या व्हायरसेसच्या माध्यमातून काय केलं आपण, बॅक्टेरियाचं इन्फेक्शन केलं. बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला त्या बॅक्टेरियामध्ये काय दिसली, रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली. म्हणजे हे जेव्हा आपण एक्सरे खाली पाहिलं तर त्याला आपल्याला इथे काय दिसलं, चमकताना दिसलं. म्हणजे याच्यावरून आपण सांगितलं की आपण याचा काय लेबल केला होता, डीएनए. मग आपल्याला याच्यामध्ये काय दिसलं असणार, डीएनए. म्हणजे याच्यावरून प्रूव्ह झालं की डीएनए हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. इकडे त्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली नाही. ठीक आहे, सिंपल आहे, याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही. काय आहे, एक व्हायरस आहे ज्यालाच आपण बॅक्टेरियोफेज पण म्हणतो, त्याचा प्रोटीनचा कोट असतो आणि जेनेटिक मटेरियल असते. आपण एका व्हायरसेसचा काय केला, प्रोटीन कोट लेबल केला आणि दुसऱ्या व्हायरसेसचं काय केलं, जेनेटिक मटेरियल काय केलं, लेबल केलं. ठीक आहे, त्यानंतर त्या व्हायरसेसला काय केलं, इकोलाई बॅक्टेरियावर काय केलं, इन्फेक्ट करायला सोडलं. म्हणजे एकाचा प्रोटीन कोट रेडिओ ऍक्टिव्ह झाला होता, त्याला एका इकोलाई बॅक्टेरियावर सोडलं, आणि दुसऱ्याचा आपण डीएनए रेडिओ ऍक्टिव्ह केला होता, त्याला एका इकोलाई बॅक्टेरियावर इन्फेक्शनसाठी सोडलं. सोडल्याच्या नंतर याने काय केलं, याचं जेनेटिक मटेरियल याच्यामध्ये काय केलं, इंजेक्ट केलं. इंजेक्ट केल्याच्या नंतर आपण काय केलं, इन्फेक्शन झालं म्हटलं, प्रोटीन कोट वेगळे करून घेतले आणि बॅक्टेरियल सेल वेगळी करून घेतली. बॅक्टेरियल सेल चेक केली, याच्यामध्ये आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली नाही. बरोबर आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटी जर याच्यामध्ये दिसली असती तर आपण म्हटलं असतं की प्रोटीन हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, म्हणजे हे मटेरियल आतमध्ये गेलं असतं. बरोबर आहे, पण हे मटेरियल आतमध्ये गेलं का, बाहेरचा प्रोटीन कोट नाही गेला. ठीक आहे, म्हणजे आपण इथे सांगितलं की प्रोटीन हा इंजेक्ट केला नाही, व्हायरसेसना प्रोटीन इंजेक्ट केला नाही इकोलाई बॅक्टेरियामध्ये. जर प्रोटीन इंजेक्ट केला असता तर आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसलं असतं. आपण इथे दाखवू शकतो, प्रोटीन इंजेक्ट केला असतं तर हे असं स्ट्रक्चर दिसलं असतं. बरोबर आहे, अशा प्रकारचं. मग आपण सांगितलं असतं की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल, पण आपल्याला असं दिसलं का, याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसली नाही, म्हणजे आपण याच्यावरून सांगितलं की प्रोटीन हे इंजेक्ट झाला नाही. त्यानंतर इकडे पाहायला आपण एक व्हायरस होता ज्याचा डीएनए लेबल होता, आणि त्याच्यावर आपण काय केलं, त्या डीएनए रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए वाल्या व्हायरसेसला काय केलं, इकोलाई बॅक्टेरियावर सोडलं. इन्फेक्शन झालं. इन्फेक्शन झाल्याच्या नंतर या व्हायरसेसनी जेनेटिक मटेरियल काय केलं, इकोलाई बॅक्टेरियामध्ये इंजेक्ट केलं. इंजेक्ट केल्याच्या नंतर आपण त्याला काय केलं, सेंट्रीफ्युगेशन करून प्रोटीन कोट वेगळे करून घेतले आणि बॅक्टेरियल सेल वेगळी करून घेतली. आणि बॅक्टेरियल सेल आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात आलं की याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसत आहे. म्हणजे आपण कन्फर्म केलं की या व्हायरसेसनं काय केलं,
एक मटेरियल आपण काय लेबल केलं होतं या व्हायरसचं डीएनए, म्हणजे काय केला डीएनए त्यांनी काय केला याच्यामध्ये इंजेक्ट केला, हे काय झालं त्याच्यावरून प्रूव्ह झालं. अशा प्रकारचा होता तो हर्षी आणि चेस एक्सपेरिमेंट. त्यानंतर कन्फर्म झालं की डीएनए हे काय आहे जेनेटिक मटेरियल आहे. हा एक्सपेरिमेंट झाला होता 1952 साली. त्यानंतर 1953 साली काय झालं डीएनएचं पूर्ण स्ट्रक्चर माहीत झालं आपल्याला जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक नावाच्या सायंटिस्टच्या माध्यमातून. त्यांनी एक मॉडेल प्रपोज केलं होतं.